आज 4 एप्रिल पवित्र शनिवार हा दिवस येशू ख्रिस्ताच्या कबरेतील विश्रांतीचा आणि शांततेच्या प्रत्यक्षाचा दिवस आहे. आजच्या दिवसासाठी अतिशय आशादायक आणि धैर्य देणारे वचन आहे. स्तोत्रसंहिता 30 अध्याय वचन 5. रात्री विलापाने बिऱ्हाड केली तरी प्राप्तकाळी हर्षध्वनी होतो. पवित्र आठवड्यातील हा दिवस स्तब्ध वाटत असला तरी तो आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. एक शांततेत सामर्थ्य. उत्तम शुक्रवारी येशूचा मृत्यू झाला आणि उद्या रविवारी त्याचे पुनरुत्थान होणार आहे. या दोहाच्या मधला आजचा दिवस म्हणजे प्रतीक्षा. कधी कधी देव आपल्या आयुष्यात शांत असतो याचा अर्थ तो काम करत नाही असा नाही. कबरीतही तो मृत्यूवर विजय मिळवण्याची तयारी करत होता. 2. विश्वासाची परीक्षा. शिष्यांसाठी हा काळ अंधाराचा होता, पण येशूने आधीच सांगितले होते की तो तिसऱ्या दिवशी जिवंत होईल. आजचा दिवस आपल्याला देवाच्या वचनावर विश्वास ठेवण्यास शिकवतो, मग परिस्थिती कितीही विपरीत का असो. 3. विसाव्याचा दिवस. सृष्टी निर्माण केल्यानंतर देवाने 7व्या दिवशी विसावा घेतला. तसाच तारण कार्य पूर्ण केल्यावर येशूने आज कबरेत विसावा घेतला. काळ आणि समय बदलणारा परमेश्वर तुम्हा आम्हाला शांततेने प्रतीक्षा करायला शिकवत आहे. दिवस काळ बदलतील, पण काय आज तुम्ही प्रतीक्षा करत आहात का, तेही शांततेने.